भक्त हो. आचाराच्या या 126 वचन आपण याआधी बघितलेले आहेत. आज 127 वचनापासून पुढे आपण बघणार आहोत. मागील वचन होतं, स्वामी साधेंना सांगतात की कवणाते काही असे, कुणाकडे काय आहे का? कुणाकडे काहीच नाहीये. तुम्ही म्हटलं नाही आमच्याकडे वस्तू आहे, परंतु तुम्ही दिली का वस्तू? तुम्ही म्हटलं आम्हाला सुचलंच नाही. का नाही सुचलं? कारण की ती वस्तू तुमची नाहीच आहे, ती फक्त तुमच्याकडे आहे. एखादी वस्तू आपल्याकडे असते म्हणजे ती आपली नसते, परंतु एखादी वस्तू आपल्याकडे नसते तरी पण ती आपली असते. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला असतो, तो आपल्याकडे नाहीये, पण आपल्यामुळे निर्माण झालेला आहे दुसऱ्याच्या मनामध्ये. म्हणजे ती आपलीच वस्तू आहे, परंतु ती आपल्याकडे आहे का? ती त्याच्या मनामध्ये आपण घालून ठेवलेली आहे. म्हणजे कुणाला जरी आपण सांगितलं की बाबा ती अमकी अमकी व्यक्ती वाईट आहे बरं का, आणि त्याच्या मनामध्ये ते बसलं की ही व्यक्ती वाईट आहे. आता तो द्वेष आपल्याकडे नाहीये, पण त्या व्यक्तीकडे आपण ठेवलाय. द्वेष आपल्याकडनं गेलेला आहे. एखादी गोष्ट अशी असते की ती आपल्याकडे असते तरी पण ती आपली नसते. ती लक्षात येते की आपल्याकडे असून सुद्धा आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. साधे हो कवणाते काही असे, म्हणजे कुणाकडेच कुठल्याच जीवाकडे आपल्या स्वतःच्या मालकीचं काय नाहीये. फक्त कर्म जर का समजले आपण, पाप आणि पुण्य जे कर्म आहेत ते फक्त जीवाचे स्वतःचे आहेत, आणि ते पण त्याला भोगून ते नासून टाकायचे आहेत. हे सकळ ही देवाचे की, म्हणजे देवा संदर्भातलं किंवा तुमचं जीव स्वरूप ऊर्ध्व होईल, चांगलं होईल. त्याचे परिणाम जे आपण मगाशी परिणामांबद्दल बघितलं, तर चांगले परिणामदायक ज्या काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला मोक्षाकडे नेणाऱ्या जेवढ्या काही योग आहेत, वस्तू आहेत, पदार्थ आहेत, व्यक्ती आहेत तुमच्या सोबत, हे सगळं ही काय आहे? हे सकळ ही देवाचे, म्हणजे सगळं देवाचं आहे. मग तुम्ही म्हणाल ते म्हणजे मी हे काय निक्षून सांगितलेलं आहे, जे मोक्षाकडे नेणारं आहे ना तेच देवाचं आहे. तुम्ही म्हणाल माझ्याकडे भांडण्याची कला सुद्धा आहे, ती देवाची आहे का? तुम्हाला एखाद्याला लुबाडण्याची कला असेल तर ती देवाची आहे का? एखाद्याकडे चोरी हा भाग असेल तर ती देवाचा गुण आहे का? तो नाही. एखाद्याला शिव्या देण्याची सवय, मग ते देवाचं आहे का? ते नाही. ज्याच्यामुळे तुम्ही आध होता ना ते कुठलंही देवाचं नाही, ते तुमचंच कर्म आहे. पण ज्याच्यामुळे तुम्ही मोक्षाकडे जाणार आहात, अशा सगळ्या गोष्टी, वस्तू, पदार्थ, व्यक्ती, हे सगळं कोण आहे? परमेश्वराने तुम्हाला प्राप्त करून दिलेले आहेत किंवा देणार आहेत किंवा दिलेले होते आधी. हे सकळ ही देवाचे की, आणि मा देव देते आपुले. आणि देवाचं जेवढं काय देव देतात ना तुम्हाला, सगळं ते तुमचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये परकेपणा समजू नका. की सूत्रपाठ, लीळाचरित्र, याला आपण अजून सुद्धा परक ठेवलेलं आहे. हे सगळं मा देव देते आपले, देवानी वचनं दिली आम्हाला, लीळा दिल्या, दृष्टांत दिले, अजून सुद्धा ते आम्ही आपलवू शकलेलो नाहीये, बाजूलाच ठेवलेलं आहे. कारण की आमच्याकडे पारायणाच्या पुस्तकामध्ये एवढे पारायण टिक मार्क केलेले आहेत, संकटनाशक, संकटहरण. अजून ते म्हणतात अजून काही नवीन लॉन्च झालेलं आहे का संकटासाठी काही पारायण? म्हटलं नाही नाही, आता ते कवी जे आहेत ते संकटावर लिहित नाहीये. अजून काही काव्य आले तर सांगू तुम्हाला आम्ही. या सगळ्या गर्दीमध्ये काय झालेलं आहे की आमचं देवाने जे दिलेलं आहे ते सूत्रपाठ असेल, ते लीळाचरित्र, दृष्टांत, हे जे काय सांगितलंय देवाने, जे विहित केलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे तुम्हाला, हे सगळं अजून आपण परक ठेवलेलं आहे. देव देते आपुले, आपुले अजून आपल्याला वाटतच नाहीये. लोकांना सांगितलं वचनं नको नको, ते आमच्या डोक्यावरून जातात. वचनं नाही नाही, त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही, वचनं आम्हाला पाठ होत नाही, सगळं असं लोक म्हणतात. खराब आहे. मा देव देते आपुले, परंतु कैसे? स्वामी पुढे सांगतात, एका लीळेच्या माध्यमातनं हे वचन या ठिकाणी येतं. ऐसे कै होईल पोरा जीवाचे, येथीचे ते आपुले. 127 क्रमांकाचं वचन आहे आचाराचं. स्वामींना ही खंत आहे की असं कधी होईल पोरा जीवाला, म्हणजे जीवाला, येथीचे ते आपुले, म्हणजे देवाचं ते आपलं आपल्याला कधी वाटेल. आपल्याला आपल्या समाजाचं कोणी भेटलं तर, हे आमच्या समाजाचे आहेत बरं का, हे आमच्या गावचे आहेत बरं का, उगाचच
तर हे जे काही सर्वांविषयी आपल्याला आपुलकी वाटते, समाजाविषयी, नातलगांविषयी, गाववाल्यांविषयी, जिल्हावाल्यांविषयी, राज्यवाल्यांविषयी, तसंच देवाला वाटतं की ज्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, ज्यांच्यासाठी केलेली आहे, तो परमेश्वर त्या जीवांना कधी आपला वाटेल. ऐसे काही होईल पोरा जीवा. कमीत कमी ज्यांना ब्रह्मविद्या ज्ञान आहे, ज्यांना उपदेश आहे, ज्यांना दीक्षा आहे, ज्यांना अनुसरण आहे, त्या सर्वांना असं वाटलं पाहिजे जे येथीचे ते आपले, परमेश्वराचं सगळं आपलं आहे. काय परमेश्वराचं म्हणजे काय? मंदिर विशेष नाही. परमेश्वराचं म्हणजे परमेश्वर स्वरूपातलं जे ज्ञान आहे आणि जो आनंद आहे तो आपल्यासाठी आहे, आपला आहे तो. आणि ज्ञान आलं म्हणजे त्याच्यासोबत आचरण सुद्धा आलं बरं का. नुसतं ज्ञान नाही, ज्ञान म्हणजे आचरणयुक्त ज्ञान हे आपलं आहे, आपल्यासाठी आहे. परमेश्वराचा जो आनंद आहे तो आपल्यासाठी आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे. तो घ्यायचा असेल तर तो कसा भेटेल तुम्हाला? बघा, लोकांना माहिती आहे की प्रपंचामध्ये पैसे आहेत, परंतु असं बसल्यावर पैसे मिळतात का? मग त्यांना काम करावं लागतं आणि काम करून मग लोक पैसे मिळवतात. म्हणजे तुमच्या भाग्यात जरी पैसे आहेत तरी तुम्हाला असे भेटतात का ते? मग प्रत्येकाला प्रत्येक काम करावं लागेल. काही काही लोक असे असतात की जे एकच व्यक्ती असतो तो 4-4 व्यवसाय करून पैसे कमवतो, म्हणजे त्याला पैसे कमवण्यासाठी काम करावं लागतं. तसं तुम्हाला देवाचा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला आचरण हे करावंच लागणार आहे. देवाने जे सांगितलेलं आहे ते त्या गोष्टी म्हणजे देवाचा आनंद घेण्याचे एक छोटे छोटे ते द्वार आहेत, माध्यम आहेत. ते वचनं असतील, त्या वचनाचं आचरण असेल, ते आचरण केलं की तुम्हाला तेवढा आनंद वाटणार आहे नक्कीच. मग की ऐसे काही होईल पोरा जीवा जे येथीचे ते आपुले. म्हणजे आम्ही जे जे काय त्या पोरा जीवाला दिलेलं आहे, म्हणजे साधकाला दिले, त्या साधकाला ते वचन, ते लीळा आपल्याला त्या जीवाला स्वतःला ह्या आपल्या कधी वाटतील, ज्या दिवशी तुम्हाला ते आपल्या वाटतील ना, त्या दिवशी तुम्हाला सांगायला नाही लागणार कुठल्या गोष्टी, तुम्ही स्वतः ते करणार. सांगितलेलं आहे, लीळा आहे या संदर्भातली. रामदेव दादोसांनी 2 वाट्या आणलेल्या होत्या, एक स्वामींसाठी. ते कधीही कुठेही गेले तर 2 वस्तू आणायचे, एक स्वामींसाठी आणायचे, एक स्वतःसाठी आणायचे. 2 वाट्या आणल्या, एक स्वामींसाठी आणली, एक स्वतःसाठी आणली. एक दिवशी काय झालं की उपहार झाला. उपहार झाल्यानंतर आता दादोसांकडनं काही भाजी वगैरे समजा काहीतरी त्या वाटीमध्ये आणल्या गेलं आणि स्वामींचं पण ते वाटी आहे, स्वामींच्या ताटामध्ये ओळवायची. अशा दोन्ही वाट्या या एकत्र झाल्या. कुठे? तुम्ही किती पण वेगवेगळं ठेवलं ना की स्वामींकडे असलेली ही वाटी आणि ती वाटी कुठे एकत्र आले? भांडे धुण्याच्या विभागामध्ये ते धुतल्या गेलं, घासल्या गेलं, धुतल्या गेलं. त्याच्यानंतर त्या बदल झाला त्याच्यामध्ये. एक वाटी स्वामींच्याकडची वाटी आणि दादोसांकडची वाटी, दोन्ही वाट्या सारख्याच आहेत दिसायला. आता ठेवताना काय झालं की दादोसांकडची वाटी स्वामींकडे ठेवल्या गेली आणि स्वामींना दिलेली, अर्पण केलेली जी वाटी होती ती दादोसांच्या गुंठेमध्ये, त्यांच्या विभागामध्ये गेली. आता महादाईसा ज्या होत्या, महादाईसांनी सगळी ती भांडी कुंडी लावतायत, सगळं बघतायत आणि त्यांनी ती वाटी बघितली. आता दोन्ही वाट्या सारख्याच असल्यामुळे काय झालं की स्वामींकडची जी वाटी आहे ना त्याला खूण केलेली होती, काहीतरी त्याला काहीतरी खूण केलेली होती अशी ओळखू यावी म्हणून. महादाईसांनी बघितली वाटी, ही वाटी सारखीच आहे परंतु ही स्वामींना दिलेली वाटी नाहीये, ही दादोसांच्याकडची वाटी आहे. आणि म्हणून महादाईसा घेऊन निघाल्या वाटी बदलण्यासाठी. स्वामी म्हणतात, बाई वाटी कुठे घेऊन चालल्या? बाई महादाईसा म्हणतात, देवा ही वाटी आपली नाहीये, ही वाटी दादोसांची आहे. मग ते म्हणतात स्वामी की म्हणजे वाटी तर येथीची, म्हणजे ती तर आमची आहे, मग ती आपली कशी काय? मग ते म्हणतात, नाही देवाचे ते आपलेच, आमचंच आहे हे सगळं. स्वामी म्हणतात, ऐसे काही होईल पोरा जीवाचे येथीचे ते आपुले. म्हणजे देवाकडची जी वस्तू आहे ती आपली आहे आणि त्या जबाबदारीने महादाईसांनी काय केलं, ती वाटी बदलण्यासाठी ते निघालेले आहे. स्वामींना खूप छान वाटलं ते, म्हणजे न सांगता आपुलकीने ते सगळं कार्य करत आहेत. हे काय आहे? आपुलकीपणा असेल तरच हे कार्य होतं.
आणि स्वामी म्हणतात ऐसे काही होईल पोरा जीवन, म्हणजे सगळ्या जीवांमध्ये हा भाव कधी निर्माण होईल असं देवाने खंत व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आपण हे वचन नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही. हा आपुलकी भाव या वचनातला जो आहे स्वामींनी सांगितलेला आहे तो आपण आपल्यामध्ये उतरवला पाहिजे. आता आपुलकीत्वाचं जे लक्षण काय आहे किंवा आपुलकीपणाचं कार्य काय असतं किंवा कार्य काय त्याचं पुढचं जे काही पुढचा टप्पा जो आहे तो काय असू शकतो, तर स्वामींनी वचन सांगितलं समोरचं, भ्रमत भ्रमता भेटी का अब्जोनी भेटी. म्हणजे इथून पुढे भेटीची वचनं सुरू होतात. महानुभाव पंथ हा फक्त एक विशिष्ट कार्य जे आहे तुम्हाला आता जे दिसतात, आपण काय करतो, फक्त यायचं, विडा ठेवायचा, देवपूजा करायची, दंड घालायचे, जीव खाऊ घालायचं, स्थानवंदन करायला जायचं, देवपूजा करायला जायचं, एवढ्या याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का महानुभाव पंथामध्ये भेटीची वचनं सांगितलेली आहेत, भेटीची विधानं सांगितलेली आहेत, एकमेकाला भेटल्यानंतर कसं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, बसलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे, सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्याकडे आपण कधी गेलेलोच नाहीये. आपण तर स्थान भेटी सुद्धा आपली व्यवस्थित नसते, अधिकरण भेटी सुद्धा आपली व्यवस्थित नसते. या सगळ्या गोष्टी आपल्या चालतात मध्ये आम्ही. परंतु जिकडे आपुलकी असते त्या आपुलकीच्या याच्यामध्ये आपण मोजून मापून कुठलंही कार्य करत नाही. म्हणजे तिथे भेटी असते. म्हणजे स्वामींनी इथे सांगितलेलं आपुलकीचं कार्य काय आहे, भेटी हे सुद्धा एक आपुलकीचं कार्य आहे. की एकमेका भेटल्या, ते वचन पुढे येतं, पण हे वचन आहे की भ्रमत भ्रमता भेटी का आबजोनी भेटी. आपुलकीचं कार्य काय आहे, एक भेट असते. म्हणजे आपण कुणाचीही भेट घ्यायला जातो, कुणाचीही भेट घ्यायला जात नाही. किंवा आपुलकी जिथे असेल तिथे आपण आबजवून म्हणजे आवर्जून भेटायला जातो. आता अटनादी क्रमे चालत असताना तुम्हाला काय करायचं आहे, भ्रमत भ्रमता भेटी. म्हणजे त्या जो तुमचा अटनादी क्रम आहे त्या क्रमाने तिकडून जात असताना तुम्ही त्यांची भेटी घ्यायची आहे. कोणी जे वाटेमध्ये अधिकरण असतील, कोणी आचरणवंत असतील, कोणी वासनिक असतील, चांगले आचरणवंत, यांची तुम्ही भेट घ्यायची आहे. भ्रमत भ्रमता म्हणजे त्या रूटिंग मध्ये आहेत म्हणून. किंवा आपजवनी भेटी म्हणजे कधी कधी काय करावं लागेल तुम्हाला, आपजवनी भेटी म्हणजे आवर्जून जाऊन त्यांची भेट घ्यावी लागेल. का बरं, कशासाठी भेट घ्यायची, असं असतं की म्हणजे भेटीचे विधान इथे सुरू होतात. या भेटीमध्ये दोन कारणं सांगितलेली आहेत. तुम्ही अटनादी क्रमे चाललेले आहात, आत्ताच्या कार्यामध्ये तुम्ही स्थानवंदनाच्या क्रमाने तुम्ही चाललेले आहात, आणि एखाद्या अधिकरणांचा आश्रम तिकडे असेल, एखादा छोटा आश्रम असेल, मोठा आश्रम असेल, आणि तिथे जर का तुम्हाला वाटलं की वेळ आहे आपण भेटी घेऊया, यांची दंडोत प्रणाम करूया, तर तुम्ही त्या पद्धतीने एक भेट घेऊ शकता. किंवा आपजोनी भेटी म्हणजे आवर्जून भेट. कशी, तुम्हाला एखादा संदेह पडलेला आहे, अध्ययन तुमचं चालू आहे, लीळा वाचन, वचन वाचन चालू आहे, आणि त्यामध्ये जर का तुम्हाला एखादा प्रश्न पडला तर तुम्ही काय केलं पाहिजे, आपजवनी भेटी म्हणजे वेळात वेळ काढून आपण अधिकरणांच्या सन्निधानी गेलं पाहिजे. किंवा कोणी जो जाणकार व्यक्ती असतील त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे, आणि काय केलं पाहिजे, आपली जी शंका आहे त्या शंकेचं निरसन करून आपण घेतलं पाहिजे. म्हणजे तुमचं अध्ययन पुढे चालू राहतं आणि तो संदेह जो आहे त्याचंही निरसन होऊन जात असतं. आपजवनी भेटी याला म्हणतात आपजवनी भेटी, आवर्जून जाऊन त्यांची भेट घेणे. एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडू जाय. आता एकमेकांना भेटल्याने होतं काय, काय होतं बरं, आपण पंथीय एकमेकांना भेटलं की काय होतं, गप्पा, अन्य वार्ता, हेच होतात. गप्पा होतात की नाही, बघा तुम्ही असं बघा. हे स्वामी सांगतात की एकमेका भेटल्या म्हणजे वासनिक वासनिक, वासनिक साधू, साधू वासनिक, किंवा साधू साधू हे जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा नेमकं होतं काय, हे भेटल्याचा पाडू जाय म्हणजे परमेश्वर भेटल्याचं गोमट जे आहे. म्हणजे परमेश्वर भेटले आपल्याला तर काय करतील, अन्य वार्ता करतील परमेश्वर.
नाही. परमेश्वर आपल्याला धर्मवार्ता करतील, निरूपण करतील, ज्ञान सांगतील, म्हणजे आपली ज्ञानाची पातळी परमेश्वर वाढवतील. परमेश्वराचं कार्य एवढंच आहे. जीवाला काय करायचं आहे? अयोग्य जीवाला योग्य करायचं आहे, अज्ञान जीवाला ज्ञानी करायचं आहे. पातळी त्याची वाढवायची आहे त्याच्यातली. तसं आपण जेव्हा एकमेक भेटतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? ज्ञान चर्चा केली पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे एखादं ज्ञान असेल तर ते मला मिळेल, माझी पातळी वाढेल. माझ्याकडे काही माहिती असेल ते तुम्हाला सांगेन मी, त्याच्यामुळे तुमची एक पातळी वाढेल. हे काय आहे? सर्व एकमेका भेटल्या, परमेश्वर भेटल्याचं गोमटं म्हणजे परमेश्वर भेटल्यानंतर जे कार्य करणार आहेत त्यातलं 10%, त्यातलं 5% तरी कार्य आपण करू शकतो की नाही? परमेश्वर भेटतील तर 100% कार्य करणार आहेत, पण आपण भेटून काय करू शकतो? आपण जर का 2 तास सोबत असू तर त्यातले अर्धा तास का होईना आपण एकमेकांशी ज्ञान चर्चा ही केली पाहिजे म्हणजे पाहिजे. असं सगळ्यांनी एक नक्की करून घ्यायचं, तर तुमचं चिंतन वाढेल, तुमची चर्चा वाढेल आणि तुमचं ज्ञान वाढेल. नाहीतर आपण आहोत त्याच ठिकाणी आपण राहू. आपल्यातलं जे काही विचारसारणी आहे ती बदलणार नाही, वाढणार नाही. म्हणून स्वामींनी काय सांगितलेलं आहे की हे भेटल्याचा पाड जाई, म्हणजे परमेश्वर भेटल्याने जी काही सात्विकता प्राप्त होते, निर्गुणता प्राप्त होते किंवा रजतमादी दोष निघून जातात, हे सगळं आपल्या भेटीमधनं हे निर्माण झालं पाहिजे असं या वचनातनं स्वामींनी सांगितलेलं आहे. आज आपण 127, 28 आणि 129 वचनं आचाराची घेतलेली आहेत. दंडवत हो.